गेले सगळे? कोणाची रूम असेल ही? ए, तू काय करतेस इथे? इकडे बघ. तिकडे पण तूच दिसतोयस. अगं मग तिकडे बघ ना. सॉरी सॉरी सॉरी. काय प्रॉब्लेम आहे तुझा? तुला का लोकांच्या रूम्स मध्ये असं नॉक न करता यायचं असतं? हजारदा सांगितलं, कळत नाही तुला? मला काय माहिती तुझी रूम आहे ते? अरे कोणाची रूम असेल? आज काय यायचंय तुला? मी काय अशी आली नव्हती. मी ते साक्षी वहिनी आम्हाला घर दाखवत होते म्हणून आली होती. आणि मी तुला 1000 वेळा सांगितलं की रूम लॉक करत जा. का नाही करत तू? मला काही इंटरेस्ट नाहीये तुला असं बघण्यात. आला मोठा शहाणा. हे जास्त बोलू नकोस तू. काय चुकीचं बोलली? का बघू मी तुझ्याकडे? मूर्खासारखं ओढू नकोस. तुझं टॉवेल पडलाय. मागच्या वेळी असंच खोटं बोलून फसवलं होतंस ना? तुला काय वाटलं तू मोठी शाणी आहेस, तुला सगळं कळतं? काही टॉवेल वगैरे पडला नाहीये. जा. इडियट खरंच पडलाय. काय इडियट खरंच. मॅम 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 खाली गेलात का? हो आत्ताच गेले. तू काय करतेस हे? कॉफी सांडली होती ना ती पुसते. बरं झालं बाबा, आमच्या स्टाफचं एक काम वाचलं. आमच्याकडे ना नोकर सुद्धा ही अशी कामं करत नाही. आमच्याकडे ते मशीन आहे ना लादी साफ करायचं, ते मशीन हे लादी साफ करतं. बाकी कुणीच हे काम करत नाही. घरातला कुठलाच नोकर करत नाही. बरं झालं पण तू करतेस. तुला सवय असेल ना अशा कामांची, साफसफाई करणे वगैरे. पण मग या घरात तू कशी फिट होशील ग? तुझ्या या अशा सवयी, तुझं राहणीमान, तुझं शिक्षण, काहीतरी शोभतंय का या घराला? म्हणजे ऍक्च्युली मी हे सगळं नाही बोलायला पाहिजे. मी पण या घरातली नोकरदारच आहे. पण बघ ना, तुझी साडी बघ, माझी साडी बघ, छान आहे ना? छान आहे. असणारच. या घरातला नोकर सुद्धा ना इतका स्मार्ट दिसतो असतो. आणि तू बघ काय अवतार आहे. तो पदर खोचून लादी बिदी पुसते. त्यात तुझी काही चूक नाही ग. तुझ्या घरातल्यानी तुला शिकवलं असेल ना, कचरा, लादी, भांडी, जेवण. आमचा गौतम आहे ना एकदम साधा आहे, भोळा भाबडा. त्याला काहीच कळत नाही म्हणून हे असलं पायतण डोक्यावर ठेवलंय. खूप बोलला तुम्ही. काय बोलताय, कोणाशी बोलताय? काय ही पद्धत आहे बोलण्याची? तोंडात येईल ते बोलणं आई सहन करत असेल, मी नाही करणार. तुम्हाला हे असं आसावरीला बोलण्याचा काहीही अधिकार नाहीये. अरे काय झालं? काय का ओरडतो एवढा? आसावरीला खूप इन्सल्टिंग बोलले या. तिचं वागणं, सवयी, शिक्षण, घरच्या पद्धती, घरी काय शिकवलं, काय बोलताय तुम्ही? आणि तुम्ही काय सांगताय? ही असली कामं मी करत नाही. ही कामं तुम्हीच करायला हवीत, कळलं? काय माहितीये तुम्हाला यांच्याबद्दल? ज्या मुलीला तुम्ही बोलताय ना, त्या मुलीमुळे माझ्या भावाचा जीव वाचलाय. याच मुलीमुळे माझा भाऊ स्वतःची जबाबदारी घ्यायला शिकलाय, सुधारतोय तो. शोधूनही अशी मुलगी मिळणार नाहीये गौतमसाठी. ही गौतमला म्हणू शकली असती की आपण आईच्या विरोधात जाऊन लग्न करूया, पण तिने दोन्ही फॅमिलींचा विचार केला आणि आम्हाला थांबायला भाग पाडलं. हे माहितीये तुम्हाला? स्वतःच्याच नाही तर इतरांच्या पालकांचा आदर कसा करायचा असतो हे शिकलो आम्ही हिच्याकडून. आणि हे कुठल्याही युनिव्हर्सिटीच्या शिक्षणापेक्षा मोठं आहे. मनाचा मोठेपणा लागतो त्याला. तुमच्याकडे तर नाहीच आहे म्हणा, पण तिच्याकडे तो आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या मुलीला तुम्ही हे सगळं बोलताय ना, ती या घरची होणारी सून आहे. या घराची मालकीण माझ्या धाकट्या भावाची बायको.
त्यामुळे यापुढे मी आसावरीचा अपमान सहन करणार नाही. पहिलं आणि शेवटचं सांगतोय तुम्हाला. बाळा रडू नको तू. हे घे, हे घे, हे घे आणि टाकून ये. कुठे कधी काय बोलावं कळत नाही. नको तिथे डोकं चालवत असते. बरोबर आहे जय तुझं. मीच डोक्यावर चढवून ठेवलं तिला, पण बघते तिच्याकडे. शांत हो बाळ. आसावरी, आय एम सॉरी. वी आर सॉरी. तुम्ही प्लीज माफी नका मागू. लिसन, जस्ट रिलॅक्स. तुझ्या लग्नाची बोलणी सुरू आहे, सो प्लीज. जा. नाही बरोबर आहे जय तुझं. तिला जरा ना समजायला हवं. माझ्या पद्धतीने समजावते तिला बरोबर. नॉनसेन्स आहे हा. पण तू शांत हो रे. टोटली अनएक्सेप्टेबल. आय अग्री, कम्प्लिटली अग्री. म्हंटल ना मी सांगते तिला म्हणून. प्लीज. तू शांत हो आधी आणि चला आता. मी येतो 5 मिनिटात. गुरुजी काय झालं? जुळतायत ना पत्रिका? नाही जुळायलाच हव्या. इतकं प्रेम आहे एकमेकांवर. एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत अजिबात. पत्रिका काय जुळायला काय सांगा ना. नाही. नाही म्हणजे? तेजस्विनी ताई, या 2 पत्रिका अजिबात जुळत नाहीत. माफ करा, तुम्हाला वाईट वाटेल, पण या पत्रिका असलेल्या दोघांनी एकमेकाशी लग्न करणं ही फार मोठी चूक ठरेल. माफ करा, हे लग्न नाही होऊ शकत.